आता काही चहा घी मांडा नको आता बापा. आता 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 आम्ही जेवण करूनच आलो. आता तर चहा घी राहू द्या. आता कायले नुसते कामं करता अजून बाई. आता बाया मंडळी आल्या म्हणजे तर चहा नाश्ता पाणी होईनच. आता कायले अजून डबल डबल करता. आता घे काही नको करा. नाही येईन बाई, असं कसं? चहा मांडतो ना, चहा मांडतो मी, बसा. नाही नाही विहीन बाई, चालन चालन. आम्ही हळदी कुंकू आले आलो ना, पाहुणे आलो काय तुमच्या घरी? चालन, आम्हाला चहा घी नको करा. चला, काही तयारी बाकी आहे का? चला तयारी करू लागतो आम्ही. लवकर पोहोचलो तर. आणि हे कडमेश्वरची माई बहीण तर पोहोचायचीच आहे अजून. आम्ही पोहोचून गेलो तर चला करू लागतो. काही करायचं असं बाकीचं. चला बरं, हातमिरी करून घेऊ पटकन. किती वाजता बाया? 2 वाजता सांगितले ना बाया. आणि चला मग तोपर्यंत आता थोडाच टाइम राहिला, करून घेऊ काही बाकी असन तर. काही बाकी राहिलं नाही बाई, सगळं झालं. सगळी तयारी केली मी. कालपासून तयारीतच लागली आहे ना मी. फोन करणं, हे करणं, ते करणं. कालपासून मी याच्यातच आहे ना. सगळी तयारी झाली आहे, काही राहिलं नाही. तुम्ही बसा, मी बात चहा मांडतो. चहा राहू द्या हिन बाई. बोल ना मनीषा, बोल ना. सांग ना तू आईले चहा नको मांडा म्हणून. आपण जेवण करूनच निघालो घरून. हो ना आई, राहू दे ना, चहा नको बनवू. आता दुपारच्या टायमाला काय चहा बनवते? आम्ही जेवण करूनच निघालो ना घरून. आता राहू दे चहा. बरं, भाऊले काऊन नाही आणल्या तर? जवाई बी नाही आले, काय ना आले आता तुम्ही? पहा बाई, तुमचे भाऊ म्हणे का हळदी कुंकू बायाचा कार्यक्रम म्हणे. मी कायले येऊ म्हणे. आणि अर्जुन बी तसाच म्हणे. त्याला महत्वाचं कोणी काम बी आलं होतं. तर आम्ही येऊन गेलो बाप्पा, 3 जणी 4 जणी मोटरनं, आपल्या लालपरीनं येऊन गेलो आम्ही. नाही म्हणे तर मग कायले जबरदस्ती करू, नाही का? हो काय? आमच्या इच्छे हे बी मनीषाचे बाबा बी तसेच. हळदी कुंकू हाय म्हणे घरी आज म्हणे. सगळ्या बाया येतील म्हणे. मी चाललो म्हणे. आज गेले ते लवकरच नाश्ता करून. जेवायला बी नाही येत म्हणे. आता डायरेक्ट येतील 7 वाजता. असं हो का? एकदम 7 वाजता येतील. भेटही नाही झाली गडे आमची. भेट झाली असती तर बरं वाटलं असतं भाऊची बी. चला ना आता बाई, अंदर तर चला. काय इथंच उभे राहता का? आतापासून येतील त्या बाया. येतील आता आरामात. चला अंदर तर चला. आले वाटते कडमेश्वरचे पाहुणे. आले समोता बाई आले. व काजल तुझी सासू आली वाटते. चाल ना माय, चाल ना लवकर. सारे बाया येऊन जातील ना तिथं. चाल लवकर. काय झामल करत राहायचं तर घरामध्ये? अगं मी नाही येत म्हणतो ना व इंदिरा. मध्ये काय देतो घुसून देतो. जाय ना बापा तू, मी घरीच बरी आहे बापा. काय हो माय, अशी घरच्या घरी राहायचं, कोण्या कार्यक्रमात जात नाही, कुठं चालत नाही. चल आता बोलावलं तुले. तूच मला कमला आलती तुले बोलावले. एवढा मान दिला तुले बोलावायचा, तर मग चाल ना. चल. काय हो, मला काही जाऊशा नाही वाटत कार्यक्रमामध्ये. हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे. मला लावता येतं का हळदी कुंकू? मी झाली विधवा बाई, मी नाही हळदी कुंकवात जाऊ शकत. अरे बा माय, तुले कसं समजत नाही वा? हळदी कुंकू नको लावतो तू, पण बसू तर शकतो ना कार्यक्रमामध्ये. का तसंही नाही, बसू नाही शकत का? चाल जराशा. तिकडल्या त्या यवतमाळच्या तिच्या येणी येते, कडमेश्वराच्या येणी येते तिच्या. तर जरासं 4 लोकांमध्ये बसले उठले तर तुला जरासं चांगलं वाटत. अशा मजाक होते, उखाणे सांगतात बाया, मस्त मजा येते. चल अशा घरच्या घरी. तू डिप्रेशन मध्ये चालली जाशील ना. मी नाही जात बाप्पा कायच्या मध्ये. कायले मी कायच्या मध्ये जाऊ? मी काय घरच्या घरीच राहतो काय? जातो ना बाया संग बसायला, जातो ना बाया मध्ये बसतो ना. ते वेगळं आहे माय. एका बायको जवळ जाऊन बसतं, गोष्टी करता येतं. हे इथं सगळे बाया एकटे जमा होते तर कशी मजा येते मस्त कार्यक्रमामध्ये. चाल ना आता. ते नाही राहिलं व माय. विधवा आहे तर नको जा, इथं नको जा, तिथं असं नाही तसं नाही, हे नाही ते नाही, तसं काही नाही राहिलं माय. सगळं आता भंगड आहे सगळं. काहीच नाही होत, काही नाही होत. आपण सगळे म्हणतो. नाही व इंदिरा, पहिल्यापासून त्यानं करून ठेवलं. विधवा बायाले कोण्या शुभ कार्यक्रमात जाता येत नाही. ते चांगल्यासाठीच केलं असन ना. काहीच कारण असन ना काही त्याच्यामध्ये. काही कारण नाही व माय, काही कारण नाही. काही कारण नाही. काहीच काही होत नाही, एवढं लक्षात घे. चल तुम्हाला सांगा, कार्यक्रमात येशील तर काही होणार नाही. चल. ते सगळं ते काही एखाद्या बाईले नसन इच्छा जावाची तर ते जर चालू झालं तसं असं काही ना काही होत नाही. चल. मावशामध्ये बाहेर नाही निघा, पौर्णिमामध्ये हे ना, असं ना ते नाही, तसं ना ते ना, काहीच काही होत नाही माय. काहीच काही होत नाही. चल तू कार्यक्रमात चल. नाही येतो इंदिरा मी. जाय तू बा, नाही येत मी. बरं माय, नको येऊ. तू नाही सुधरशील आणि तू नाही बदलशील. तू तशीच चालायशील, तशीच चालू राहशील जुन्या रीतीनं. हो ठीक आहे. मी नाही झाली म्हातारी मी आता. मी नाही सुधारणार, मी नाही बदलणार. मला तसं आहे तशी राहू दे मला. हो. येत नसतं वाया जाते आपलं. येत नसतं वाया जाते. झाली म्हातारी. अरे बाबा, ते पाहून घे देशाचे पंतप्रधान मोदी, अजून अमेरिकाचा ट्रम्प. तो पाहून घे किती वयाचे आणि कसे सट कामं करतात. म्हातारी झालो करतात काय? आपण येत नसतं वाया जातो. आपण झालं म्हातारो. अरे बाबा, जोपर्यंत हात पाय चालते, आपल्या ताकद आहे, तोपर्यंत म्हातारा नाही झालो आपण माय. काळ्या साडीला शोभते सोन्याची किनार. काळ्या साडीला शोभते सोन्याची किनार. हर्षवर्धन रावांसाठी केला मी संक्रांतीचा शृंगार. मस्त वा, मस्त, एक नंबर. वा 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 वा. काय उखाणा बोलली व कमला. आणि हे
आरतीचे ताट आणले का तुला वानामध्ये? हा, तुला विचारत सांगली नाही स्पेशल आहे करत होती. हे आरतीचे ताट होते का तुला स्पेशल? हो, काऊन पसंत नाही आले का इंदिरा आरतीचे ताट? कामात येणारी वस्तू आहे ना. बरोबर आहे तुझ्या कमला, कामात येणारी वस्तू आहे, पण तेच ते रिपीट. आता मागच्या वर्षी तर हिनं शांताना दिले होते हे आरतीचे ताट, या वर्षी तू दिली. हो ना, कॉपी काऊन करता हो? एकामेकाचं काऊन पाहता, एकामेकाचं पाहून काऊन करता? हा व कमला, काऊन तुला एकीमेकीचं पाहून केली? कॉपी काऊन केली? कॉपी काऊन केली तुला तुझ्या मनानं करती ना, त्या मनानं आणती काही. हा, अमाय मा मनानं तर आणलं म्या. तर शांताबाईनं मी आम्ही दोघीच तर संग गेलो होतो. नाही हो शांताबाई, माझ मनानं घेतलं का नाही म्या? तुला सांगितलं होतं काय मला? नाही, म्या नाही म्हटलं बापा तुले हे घे ते घे. तूच म्हणे आरतीची ताट घेतो, म्हटलं घे. आता दोन झाले ना आमच्या पाशी. मागच्या वर्षीचा हिनं शांताना दिलेलं ते बी आहे, आता हे तू दिलेली. काही नाही होत व, उग्या मुग्या राहा, काही नाही होत. कोणत्याही वस्तू दोन असल्या तर फायदाच आहे. एक खराब झालं तर धुवायला टाकलं तर दुसरं सटकण्या काढता येते. दोन झाले म्हणून काय झालं? हो ना, काय होते बापा, दोन ताट आले तर. आता मागच्या वर्षी त्यानं दिले तर ह्या वर्षी बाईनं दिले तर काय झालं? कशा आहे बापा बाया, कशा बोलते, हे दिलं ते दिलं, काही बी दिलं खुशीनं घेऊन घेवा, असं बोलून नाही दाखवा. नाही येईन बाई, ते आमच्या गावातलं आम्हाला माहित आहे. आम्ही मैत्रिणी सारखे राहतो, काही बी बोलतो तर राग नाही येत, कोणालाच राग नाही येत. हा येईन बाई, तसंच आहे, कोणाला काही राग नाही येत आणि कोणाला एवढा राग येते फुगून बसते महिन्याभरापासून. आणि म्हणते राग नाही येत. आम्ही मैत्रिणी सारखे घरबासारखे बहिणी सारखे राहतो, जाणतो झगडतो बोलतो, चालत राहते आमचं. बाई मा ताना मारून राहिली. तसं नाही येईन बाई, जास्त कोणी बोललं तर आम्ही राग बी करतो. आणि काही लागलं ना आम्हाला, आम्ही हक्कानं एकीमेकीला मागतो की. असे आम्ही गावातल्या हवा, आम्ही परक्यासारख्या नाही राहत आम्ही. येईन बाई, आम्ही घरच्यासारख्या राहतो. तसंच पाहिजे बापा, घरच्यासारखंच राहावं लागते, नाही तर घरचे लोक बी घरच्यासारखे राहत नाही कुठं. ठीक आहे, त्या गोष्टी जाऊ द्या, बंद करा, इथं उकरू नका. आता उखाणे चालू करा, उखाणे. आता कमलाचा झाला फर्स्ट. आता कोण? कमलाची येईनबाई मोठी यवतमाळवाली. सांगा व उखाणा, घ्या आमच्या भावाचं नाव, आमच्या इव्हायाचं नाव. हो घ्या हो येईनबाई, घ्या आमच्या इव्हायाचं नाव मस्त उखाण्यात, चांगलं प्रेमानं घे जा. हो घेतो ना, उखाण्यातच काहून, कशी घेतो मी प्रेमानं. हळदी कुंकुवाचा कार्यक्रम, सुवासिनींचा मान, पुरणरावांचे नाव घेते, राखून सर्वांचा मान. काय 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 येईन बाई, काय म्हटलं भाऊचं नाव? पूनमराव? नाही हो बाई, पुरणराव. पुरण? आपण पुरणपोळी तसं पुरण. हो माय बाई, मस्त नाव आहे येईन बाई, मस्त आहे आमच्या हिवाळ्याचं नाव, सगळ्याच्या तोंडात भरते गोडवा. हो, आता जुन्या काळचे लोक काही बी नाव ठेवत होते, काही राहे, पुरण, चकली, डुकली, टकली, काही राहे. येईन बाई, काय काय नाव ठेवत होते. घ्या व आता डोलीची आई, घ्या तुम्ही, घ्या हे नाव आमच्या भावाचं. हो घेतो. तिळगुळाच्या गोडव्याने वाढतो स्नेह आणि प्रेम, पंजाबरावांचे नाव घेते, संक्रांतीचा आज नेम. घ्या आता ललिता, घे नाव. घेतो ना. तीळ लावला गालाला, गुड लावला जिभेला, मदनरावांचे नाव घेते, संक्रांतीच्या सणाला. मी पण घेऊ काय? मी नाही घेतलं तर चालेल का? मी तर मुलगीच आहे ना तुझी, मला कशाला नाव घ्यायला लावतो तुझ्या जवळचं? घे ना, तू घे ना, पोरगी होय म्हणून काय झालं, हळदी कुंकू नाही आली का? घे आमच्या जवळचं नाव घे. हा, जवळचं नाव घेवाले काय शरम? घे काही नाही होत, सरळ चालतेच का? बरं ठीक आहे, घेते. सुवासासाठी मोगरा, चवीसाठी गुळ, अर्जुन रावांचे नाव घेते, बघून संक्रांतीचे मूळ. झालं तिकडलं, आता इकडे चालू करा, एक. हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी, रामलाल रावांचे नाव घेते, हळदी कुंकुवाच्या दिवशी. बापा गंगा, बापा एवढी धमक्याला नाव घेत आमच्या भावाचं. प्रेमानं घे बापा जरासं. प्रेमानं काय? प्रेमानं धमक्याने घेतलं ना. बरं पार्वती, साखरेचे मणी, सुतळीचा दोरा, सीताराम रावांचे नाव घेते, संक्रांतीचा दिवस आहे खरा. खोक्यात खोका, साबुदाणा वोका, वासुदेव रावांना मारते हळूच, एक माव टोका. खोक्यात खोका. अय मुन्नी, पागल झाली का तू? इंदिराचा उखाणा म्हणतो, तू दुसरा म्हणणं. ऐकून तर घे माय गंगा, म्हणतातच टक्कन वड्या टाकतं, दुसरा होय माया. अम्माय, तू इथं खोक्यातच खोका म्हणून राहिली हो. पण त्याच्यासमोर दुसरा आहे ना माया, ऐक तर खरी. हा घे म्हणवा मुन्नी. खोक्यात खोका, अगरबत्तीचा पुडा, श्यामरावांच्या नावावर भरला मी, संक्रांतीचा हिरवा चुडा. टीव्हीवर लागते सिरियल, त्यात लागते जाहिरात, देवदास रावांना जेवायला वाढायला मी नेहमीच तत्परते घाई करते म्हणून सीधी घाई करते नाही. हा तसंच आहे, पण उखाण्यामध्ये तत्परते असं म्हणायला लागते.
पार्लेजी बिस्किट चहामध्ये बुडवले. कालिदास रावांनी लग्नानंतर माझे सगळे लाड पुरवले. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असं म्हणतात सगळे, पण अंबादासराव जेव्हा चिडतात तेव्हा त्यांचे रूप असते वेगळे. काळ्या साडीवर शोभतात हलव्याचे दागिने. मोहन रावांच्या खिशातून पैसे काढले मी मोठ्या युक्तीने. उखडण्यात उखडलं मुसळ. राकेश रावांचे नाव घेताना मला येते हसू खळखळून. हा, आता वाचली बा शांताबाई. आता शांताबाईचा उखाणा एकदम हटकेच राहणार आहे. घे शांताबाई, आता रंगत जमव मस्त आता मैफिल मध्ये. हो, ऐका साजऱ्या, कान देऊन. पंख्यावर पंखा बजाजचा पंखा, पंख्यावर पंखा बजाजचा पंखा. रामदास रावांचे नाव घेते, बाकी सगळ्यांना द्या राजा. बापा, असं कसं चालत नाही बा. असं यायला भेटून तर राजा हे काय म्हणतील, भाजी आणून राहिले, थांबले नाही म्हणून अजून पाहुणे म्हणून. आमच्या घरचे माणसं उपाशी राहतील ना बाई. त्याच्यानं आम्ही सगळ्याच्या सगळे इकडेच आहोत, दोन्ही सुना मी बी. आमच्यातलं एक जरी घरी राहिलं असतं का नाही तर मी थांबली असती बा. आता घरी वावरातून थकून बाकून येतील, तो मधातला दुकानातून येते, त्याच्यानं आम्हाला घरी जाणं भाग पडन. आम्हाला जावंच लागन. आता एक दिवस बनवून नाही घेतील काय आपल्या हातानं. एका दिवसानं काय होते, थांबून जा. आता कोणी मिसाने येता, घडी येता का? तसे तर येतही नाही तुम्ही. कधीच का आता कार्यक्रम होता, मी बोलावलं म्हणून आले, नाही तर येतही नाही तुम्ही. तर थांबून जा. आता पाहुणचार करतो, ते भाजी आणतील. भाजी म्हणजे कोणती भाजी आणते म्हणता? पालक पनीर पालक आणन म्हणे. भाजी गिजी बनवून म्हणतो. मग जराशा पुऱ्या गिऱ्या, उद्या अजून वेगळं, आज अजून वेगळं. आता आज उद्या थांबा ना. काय घाई काय करता जावाचे? आत्याबाई चला ना. आत्याबाई टाइम होते ना, मग अंधार पडन मग आपल्याला. चला लवकर. हो येतो. चला मग बाई, आता हळदी कुंकू होतं, हळदी कुंकूला बोलावलं, तुम्ही आलो. चला मग निघतो आता. नाराज नका हो, राहत घेत नाही. चला मग. नाही समोताबाई, नाराज गिराज नाही होत. हो तेच म्हटलं बा. आपली डोली जवाई बापू कधी येणार आहे मग? आताच तर बोलावलं होतं येईन बाई म्या. मस्त तिळवा गिळवा करतो म्हटलं, याच्यापेक्षा बी धूमधडाक्यानं कार्यक्रम करतो म्हटलं. लय म्हणली, आलेच नाही. आता काची ना बापा, आता कधी येतात ना कधी नाही. तर होळीला म्हणे, आता होळीला येते का नाही येत अजून काय माहित. हो चला आत्याबाई किती टाइम आहे अजून? चला ना. हो आली चला मग बाई. येतो. हो ठीक आहे. येतो बाई मग आपल्या कळमेश्वरले. हो पाहिन ना. आता तू काही बोलावतो त्या कार्यक्रमात येऊ मग आम्ही. हा ना, तशी नाही येऊ शकत का तू? बहिणीच्या घरी कार्यक्रमच असते तेव्हाच यावं लागते का? येतो ना फिरत फारत एखाद दिवशी. हो, तू यवतमाळला जातो का? चालतं कळमेश्वरले. मी जातो ना. मी यवतमाळलेच जातो. नाही मी येईल, सांगून नाही आली मी. सांगून नाही आली त्याला. फोन लावला होता आई मी, पण फोनच नाही उचलत. ते फोनच नाही उचलला. मग इकडे यावायला घाई होत होती, तर म्हणून मग येऊन गेला. हो काय, बर जाय मग. मनीषा चल ना मग आपण आता. अरे तुम्ही थांबा ना आता. ते गेले आता, तुम्ही तर थांबा. नाही ना येईन बाई, सांग ना मनीषा. आपल्या घरी थोच रोना आहे ना. ते सासरे येतील थकून, त्याच्यासाठी कोण बनवून. अर्जुन येईन थकून, त्याला आज काम जास्त होतं. आम्हाला जावंच लागन येईन बाई. हो आई, राहत होते. जर हे आले असते ना, हे आणि बाबा आले असते ना, तर आम्ही राहिलो असतो. पण आता हे नाही आले ना दोघं, त्यामुळे आम्हालाही जावं लागणार आहे. बरं जातो. येऊ ना कधीतरी. हो काय, भरलं घरनं खालीच एकदम करून टाकता का? कोणीतरी राहा. हे गेले, तुम्ही सगळेच चालले बापा. मी म्हणलं हे भाजी आणतील तर मग अजून काय. तुम्ही फोन करून द्या ना बाई त्याले, नाही तर आणू द्या. आणते तर तुम्ही खाऊन घे जा. वाया जाते काय? सांगा तुम्ही आणलंय तर तुम्ही नाही का खाणार आहे? वाया जाते काय? नाही वाया तर नाही जात म्हणा, पण आता आणतीन सावटे सुटे पाहुणे हाय बा म्हणून, तर आम्ही किती दिवस खाणार आहोत. म्हणून म्हणतो बा, राहून जा. एका दिवशी ऍडजस्ट नाही होत का? चालन आता काय, आता राहत घेत नाही आता. बरं ठीक आहे, चल मनीषा. बरं बाई निघतो. नाराजगी नको ठेव जा बापा. नाही नाराजगी कायची? नाराजगी नाही. आता राहिल्या असत्या तर चांगलं वाटलं असतं. आत्या बी तुम्ही बी सगळे एकखट्टे जमखट्ट चांगलं वाटलं असतं. राहिले असते तर दिवस रातभर अजून मस्त गोष्टी माता केल्या असत्या, चांगलं वाटत होतं. म्हणून बापा होते चालले खाले गोष्टी काय. चला निघतो. बरं ठीक आहे मग. कमला, तू बाहेर उभी राहून काय करून राहिली? पाहुणे अंदर आणि तू बाहेर. पाहुणे? कोणते पाहुणे? काऊन? मनीषा येईन बाई. पाहुणे नाही होय तर काय होते? हे घे आता पनीर आणलं आणि पालक आणलं. हे घे बनव आता पोटात. काय हायच नाही ना, गेले ना सगळे पाहुणे गेले, कोणीच नाही थांबले. काय? हो कोणीच नाही थांबलं. हळदी कुंकू झालं, सगळे गेले. काऊन? कोणीच नाही राहिलं का? तुला काही म्हटलंही नाही का राहा का काही म्हणून? यायले भेटून जा का काही? थांबवले नाही? मला भाजी आणायला लावली ना, जाऊ दिले सगळे.
लय मिनता केल्या हो मी लय मिनता केल्या, नाही थांबल्या ना, कोणीच नाही थांबलं. नाही म्हणे आमच्या तिकडे माणसाचा वाखा होते, नाही थांबल्या तर काय धरून बांधून ठेवून मी, नाही थांबल्या तर. मग मला फोन तर करते, मी कमी आणलो असतो पनीर, अर्धा किलो पनीर आणलो मी. आता काय खराब नाही होईल का आता? फोन लावला होता तुम्हाला, फोन लावला होता, लागेच नाही तुमचा फोन, काय माहिती एंगेजच येत होता. असा कसा नाही लागला? मा फोन तर चालूच आहे ना. मग लागला का नाही फोन? चालूच आहे तर लय फोन लावले तुम्हाला, लागलाच नाही फोन, तर राहू द्या आता. काय राहू द्या म्हणतो कमला? तर काय करता मग, आहे ना फ्रीज आपल्या घरी, ठेवून देतो फ्रीज मध्ये. आता आपल्या दोघांसाठी बनवतो थोडस, बाकी ठेवून देतो फ्रीज मध्ये, 2-3 दिवसानं अजून बनवून घेईल. हो आता काय करतो तर आता ठेवून दे, फ्रीज मध्ये ठेवून दे. आणि हे पालक आहे, एवढी मोठी पालक आणली तर आता बनव. आणि उद्या अजून काही बनवतो पालक न, हेच बनव आता 2-3 दिवस आता. हो मी करतो, बरोबर वहिवट करतो मी त्याचा, वाया नाही जाईन एवढं तुम्ही लक्षात घ्या, टेन्शन नका घेऊ, मी वाया जाऊच नाही देत, बरोबर करतो मी. बरोबर, चला तर मस्त एक मसालेदार चहा बनव मग. आता दिवसभराचा तिकडे जाऊ मी, नाश्ता केलं म्हणा, पण तरी घरच्या जेवणापेक्षा बाहेरचा नाश्ता काय पोट नाही भरत. घरचं जेवण तर घरच्या जेवणालाच पोट भरते. घे चहा बनव आता मस्त, मग मस्त बनव भाजी. हो ठीक आहे, द्या, चला चला अंदर चला.